गोलंदाज आपला एक षटक कोण हाताळणार आहे त्या गोलंदाजाचं नाव देखील कळवा. फलंदाज मध्ये करण मोरे असतील आणि त्यांच्या साथीने तुषार मोरे असतील आणि मला तरी वाटते तिसरे फलंदाज असतील ते म्हणजेच करण ठाकूर असू शकतात, किट्टू असू शकतात. चला प्लीज आता वेळ घेऊ नका. चला प्लीज सुपर ओव्हर साठी फलंदाज दाखल करा. नवली हा आणि आपले जे एक्स्ट्रा खेळाडूला नावं सांगा. आपली जे तुमचे 3 फलंदाज असणार आहेत त्यांची नावं कळवा. आणि ही सुपर ओव्हर जर टाय झाली तर जे 3 खेळाडू तुम्ही आता दिलेत आणि जो एक गोलंदाज वापरला तो पुन्हा त्या सुपर ओव्हर मध्ये काम करू शकत नाही. लक्षात घ्या, ही तेवढंच महत्वाचं आहे. चला प्लीज फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती करतोय पवनसुत नवली, आपण वेळ न घेता फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. नांदगाव संघ तुमचा गोलंदाजचं नाव काय? पाणी आतमध्ये पाठवा आणि फलंदाज घेऊन जायचं आहे. करण मोरे प्लीज दाखल व्हा लवकर. करणच्या साथीनं फलंदाज कोण जाणार आहेत? आपल्या एक्स्ट्रा खेळाडूला 3 फलंदाजांची नावं कळवा. ब्रिजेश आणि करण आणि तिसरा बॅट्समनचं नाव कळवा प्लीज. पवनसुत तिसरा फलंदाज कोण आहे तुमचा? आणि जी नावं दिलीत तेच तुम्हाला खेळावे लागतील. तुम्ही एंड वेळेला फलंदाज बदलू शकत नाही. तुषार मोरे, यास ऑल राईट. करण मोरे, तुषार मोरे आणि ब्रिजेश घरत. गोलंदाज कोण आहे? नांदगाव. चला बॉलर कोण आहे दर्शवा प्लीज. नांदगाव संघ आता वेळ घेऊ नका. कोण? गौरव, सौरव. चला प्लीज फलंदाज पाठवा. चला कांती पाटील, आपण या बाहेर. फील्ड अरेंज करून घ्या आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. पवनसुत नवली, काय मॅच रंगली. आग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुपर ओव्हर हे स्वप्न होतं.
चला प्लीज फलंदाज येऊ द्या मैदानाच्या आत. हा तुमच्या बॅट्समनची नावं कळवा. नांदगाव संघ आणि गोलंदाज ध्रुप आहे का? नवली संघ तुमचा गोलंदाज ध्रुप आहे का? ब्रिजेश ते इथे एक्स्ट्रा दोन्ही संघाचे मागतात. चला सुपर ओव्हरला इथे सुरुवात होईल. विकी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सौरव आणि फलंदाज एका बाजूला ब्रिजेश घरत म्हणजे त्यांच्या साथीनं करण मोरे पालघरचा स्टार. मागच्या मॅच मध्ये 18 बॉल आणि 50. या सुपर ओव्हर मध्ये आता किती धावा आपल्याला बघायला मिळतील. खूप महत्वाचं षटक सौरवच्या हातामध्ये पोहोचलंय. या 6 बॉल मध्ये करण यांनी भगवंताला स्मरण केलं आता नुकताच आणि 6 बॉल सुपर ओव्हरची मॅच. पवन सूत आणि एका बाजूला हौशी नांदगाव यांच्यात मधलं हे द्वंद्व. सुपर ओव्हरला सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि ते पहिला बॉल राऊंड स्टम्प्सने आलेत करणसाठी. आता पाहूया कुठल्या पद्धतीनं आपण पाहतात ही गोलंदाजी सौरव यांची राहील. आता करण आणि करणच्या साथीनं ब्रिजेश घरत ही जोडी आपल्याला बघायला मिळते. सुपर ओव्हरचा मॅच चौथ्या रजनीमध्ये सुपर ओव्हर बघायला मिळाली. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू आहे हेही लक्षात घ्या. मॅचकडे जाऊया. पहिल्याच बॉलवरती चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलचा भरपूर समाचार. चेंडू सीमा रेषा पार. करणच्या बॅट मधनं आलाय षटकार. 6. इथे आपण पाहतात पहिल्याच बॉलवरती षटकार येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सौरव तयार होतील. यावेळेला
फॉलोइंग स्वीप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल खाली येतील. इथे धावसंख्या 2 न फ्लाय होईल. धावसंख्या 2 न आकार घेत 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये धावसंख्या फलकावरती 8. चार बॉलचा खेळ आता बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 8. क्रुशल मुवमेंटला मॅच मात्र येऊन पोहोचले आणि सौरव हे गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. सध्या पहिल्याच बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, येणारे 4 बॉल. करण मोरे समोर गोलंदाजी करणं, मोठमोठे गोलंदाज अगदी त्यांना देखील घाम फोडतात असे कलन आहेत फलंदाजी ट्रॅकवरती. परंतु आता गौरवला त्यांची उत्तम गोलंदाजी दाखवावी लागेल. यावेळेला आपण पाहतात सौरवनं बॉलला फिरवलं. आता डॉट बॉल आलाय. यष्ट्यांच्या मागे निनाद. रिव्हर्स स्विच करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 8. आता 3 बॉल आणखीन बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. या वेळेला फुलर लेनचा बॉल. या बॉलवरती करण मोरे नाही सोडणार. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. आता 2 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या फलकावरती 14. करण मोरेने या मॅच मध्ये अगदी रंग भरलेत. पुढचा बॉल. यावेळेला पॅडल स्वीप. ब्रिजेश गेरतला एका बाजूला फक्त रनिंग करिता ठेवले की काय. दुसरीचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतात आता धावसंख्या 2 देखील पूर्ण होतील का. धावसंख्या 2 पूर्ण होत आहेत. जलद गतीनं, वेगानं धावफलक जाऊन पोहोचते 16 वरती. शेवटचा बॉल बाकी. 5 बॉलचा खेळ झालाय. अगदी शेवटचा बॉल. 16 आहेत धावफलकावरती. म्हणजेच याही षटकात सौरव थोडेसे कॉस्टली राहिले. जवळपास मागच्या षटकात देखील त्यांनी 30-35 पर्यंत खर्च केल्या होत्या. परंतु यावेळेला सौरवचंच गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा सिलेक्शन झालं आणि तदनंतर याही षटकात त्यांना आता इथून त्यांच्या विरोधात आक्रमण देखील झालं. आता शेवटचा बॉल आहे आणि करण मोरे स्ट्रायकिंग एंडला आहेत. ही जमेची बाजू राहिली ती म्हणजेच पवनसुत नवली. 5 बॉलमध्ये 16 धावा केल्यात करणनं. खूप चांगली बॅटिंग. धावसंख्या फलकावरती 16. अगदी शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील फुल केलाय आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता टार्गेट आहे 23 धाव्यांचं हे टार्गेट आपल्याला बघायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवरती ध्रुव यांना आपण पाहतायत. निनाद स्ट्रायकिंग एंडला. ध्रुवच्या विपक्षात आता पहिला बॉल. मॅचला सुरुवात होते, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिलाच बॉल. इथे जर आपण पाहिलं तर व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. नयननं त्या बॉलला पकडलंय. आता एका बाजूला तपासून पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी असेल. 5 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 23ची. 4 षटकार खेळायचे आहेत. आता समीकरण मी म्हणेन 5 बॉल 23 नाही तर 5 बॉल 4 षटकार. एका बाजूला पवनसुत नवलीचे पाठीराखे एन्जॉय करतात या मॅचला. पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. चांगला बॉल इथे हाताळलाय. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. इथे खराब क्षेत्ररक्षण. आता या मॅचमध्ये पलटवार. चौकार आला. कधी काय होईल याचा नेम नाही. इझी रे घेतलं त्यांनी. आणि ज्या वेळेला आपण पाहतात आता सध्या फटका तर खेळला होता, व्यवस्थित कनेक्शन नाही झालं तरी देखील चौकार मिळाला. निश्चित स्वरूपात काय झालं, जिथे क्षेत्ररक्षक होते ब्रिजेश करत आणि ज्यांच्या माध्यमातून इथे ही मिसफिल्ड बघायला मिळाली. सध्या धावफलकावरती आता चेंडू आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच 4 आणि 4 बॉलमध्ये गरज आहे 20ची. 19ची. गोलंदाज तयार. या वेळेला निनादनं बॉलला उडवलंय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार. षटकार. या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा आपण पाहतात ट्विस्ट आलाय. जर इथे सुपर ओव्हर झाला तर मग जे खेळाडू आधी खेळलेत ते नाही खेळू शकत. तुम्हाला 3 फलंदाज वेगळे द्यावे लागतील, एक गोलंदाज देखील वेगळा द्यावा लागेल. काय फटका खेळला, जबरदस्त फटका. आता सध्या पवनसुत नवलीला विचार करावा लागतोय. शेवटचा मॅच ज्यामध्ये आता शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 13. 3-13 कुणाचे वाजणार आता 3-13. सध्या मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहतात पवनसुत नवली आणि त्यांच्या विपक्षात संघ बघायला मिळतो तो म्हणजे हौशी नांदगाव. या वेळेला फटका पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे डीप मध्ये आणि आपण पाहू शकाल इथे चौकार. आता करण मोरेला देखील बीट केलंय. काय सामना रंगलाय. हौशी नांदगाव हाही संघ आपल्याला बघायला मिळतोय की आम्ही सहज रीतीने हार मानणाऱ्यांमधले आम्ही देखील नाही. चला ते तिकडे प्रेक्षक त्यांना विनंती करतो की त्या बांबू आहेत तिकडे आपण लांब उभे राहा. मिड विकेटला आला चौकार. करण यांच्याकडनं झाली चुकी. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 9 धावा. क्या मॅच. अप्रतिम, अद्वितीय, जबरदस्त क्रिकेट. यालाच तर म्हणतात आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी, जिथे सर्व संघ तुल्यबळ आहेत, जिथे सर्व संघ क्वालिटीची आहेत. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 9. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 9ची गरज. सामना आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीनं. नांदगाव संघाने देखील कमबॅक जरूर केला, परंतु आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 9ची गरज असताना मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार ध्रुव. काय बॅटिंग केली करण. मॅच मध्ये देखील सुपर ओव्हर मध्ये देखील. हौशी नांदगाव. यावेळेला षटकार आला परंतु इथे सामना खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 2 धावेनं पराभवाच्या छायेमध्ये यावं लागलं. सुपर ओव्हरचा मॅच झाला. पराभव कुणालाही पसंत आहे आणि या पद्धतीचा पराभव तर कुणालाच नाही. आणि इथे खऱ्या अर्थानं षटकार तर आला परंतु रिझल्ट हा पवनसुत नवली या संघाच्या बाजूने राहिला. मॅन ऑफ द मॅच साठी करण मोरे लगेच दाखल होतील. करण मोरे आपण जास्त वेळ न घेता या सेलिब्रेशनसाठी टाइम मिळेल. करण मोरे मॅन ऑफ द मॅचला येतील, ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट दाखवलं, ज्यांच्यासाठी उन्नती हॉटेल यांच्या माध्यमातून जे 1500 रुपये आहेत ते आपण देणार आहोत. शशिकांत म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच आणि हे 1500 रुपये. करण मोरे आपण लगेच यायचं आहे. सेलिब्रेशनसाठी तुम्ही जावा मध्ये, परंतु पहिले मॅन ऑफ द मॅच साठी या. करण तुम्हाला विनंती करीन की आपण लवकर या.
करण मोरे पालघरचे स्टार. इथे आपण पाहू शकाल करण मोरे काय जबरदस्त बॅटिंग केली. पालघर मधून एक जबरदस्त आणि सुंदर क्रिकेटपटू आणि उन्नती हॉटेल यांच्याकडनं हे 1500 रुपये. करण मोरे मॅन ऑफ द मॅच. अगदी अप्रतिम खेळ ज्यांनी केला. करण मोरे काय म्हणाल, मॅन ऑफ द मॅच झालेत. क्रुशल मुवमेंटला ज्या वेळेला करणने रनआउटमध्ये तुम्ही बाद झाले, मैदानाच्या आतमध्ये आली, तो सामना सुपर ओव्हरमध्ये आला. सुपर ओव्हरमध्ये देखील तुम्ही थांबले नाही. जिथे 50 धावा सोडल्या होत्या तिथून पुन्हा चालू केलं. क्रुशल मुवमेंटला आपण आलेत. मुंबईचं क्रिकेट खेळलं, महाराष्ट्राबाहेरचं क्रिकेट खेळलं, नवे तर भारताच्या बाहेरचं क्रिकेट खेळलं. आज घरच्या संघासाठी क्रिकेट खेळत असताना महत्त्वाच्या मॅचमध्ये कामगिरी चांगली राहिली. कसं वाटतंय? नक्कीच छान वाटते. थोडंसं प्रेशर होतं कारण की पहिल्या मॅचला पण आम्ही स्कोर